5 वाजले तर आता 6:15 मी उठले. सॉरी 5:20 झाले आणि मी उठले 5 वाजता. आणि माझ्या पोळी चालायचं पोळीचं पीठ मळले. तर टिफिनला भाजी बनवते, चहा ठेवते. विनीश जाईल 6 वाजता. बाहेरचा व्ह्यू बघायचा होता. असा आहे बाहेरचा व्ह्यू. अंधार आहे ना, आता लगेच उजेड. ढग कसे आले, पाऊस येत नाही. बात तो सही है. पूजा झाली. यश गेला. वाजले किती 7:30 झाले. यश गेला, दिनेश गेला. त्यांचा दिनेशचा डबा भरून गेला. यशने आज नाश्ता पण नाही केला. व्हेज म्हणजे गुरुवार वगैरे असेल तर तो नाश्ता करतच नाही. तो गेला. देवपूजा झाली. आता जरा बसते निवांत. आता कपडे भिजत टाकले, ते नंतर धुईल. जरा भिजून झालं. कावळ्याचं पिल्लू आहे वाटतं तिथे. ते पक्षी नाही बसतात त्यात. तुझ्यावरती बसलं दाखवते तुला. आजच बसलंय ना. तिथे दुसरे पक्षी बसतात, आज कावळा बसलाय. मस्त आहे ना यांचं जीवन, छानपैकी. असे ढग आलेत. आता ऊन होत, ऊन गेलं, आता ढग आलं. वातावरण झालं. पाऊस काय मध्येच मध्ये पडलं. जूनचं पूर्ण मांजर आली इथून आणि मी किचन मध्ये होती आणि म्याव 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 करते. आता मला माहिती आहे आली तर इकडे मारून जाते. मग जा ना, पण नाही. जोपर्यंत बाहेर आली नाही तोपर्यंत त्याने ती गेलीच नाही. म्हणजे ती काय दाखवत होती का मी आली आहे बघ तुझ्या घरात. सकाळी मी कपाटा करत होते तर मला वाटलं लवकर उठते ना, तुमच्या कपाटा बनवत होती. त्याचा टायमिंग झाला ना 6 तास 6 वाजता. हा साहेब माझ्या इथे येऊन आता वरती बघतो, म्हणजे पायाजवळ येऊन. तर त्याला म्हटलं थांब जरा, पप्पांच्या स्वतःच म्हणजे असं मी बोलत होती त्याशी. तर त्याने तो पाय, त्याचा पाय ना माझ्या पायावरती ठेवला. म्हणजे तो सांगतो लक्ष दे माझ्याकडे, लक्ष दे. असं आहे प्राण्याचं. ती मांजर पण जोपर्यंत मी बाहेर आली नाही तिने माझ्याकडे बघितलं नाही चांगल्यापैकी. 2-3 मिनिटं उभी राहिली. त्याच्यानंतर ती मारून गेली. तिचं काहीच काम नव्हतं, तिचं तेवढंच काम असतं. दरवाज्यातून येते, खिडकीतून जाते, नाही तर खिडकीतून दरवाज्यातून जाते, एवढंच करते. पण त्याच्यासाठी पण तिला मी पाहिजे होती. आता मला काय समजत असतं त्याचा फंडा काय असतो. म्हणजे ती दाखवते बघ मी तुझ्या घरी आलीये. मस्त प्राण्यांचं असतं. मला फोन लावते जरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तर केलेला फोन केला मी. तिला झोप मिळाली नाही तर ते एकदम घेऊन जाते. तिला झोप मिळली तरी पाहिजे. एकदम ती थकल्यासारखं होऊन जाते. मग तिला म्हटलं मी करेन उद्या तुला. मी तिला आधी फोन नंतर टाकतेला आणि उद्या मला लवकर जायचं. सकाळचे आता वाजले 5:30 आणि मला वरण भाताचं कुकर राहिलं आणि भाजी झाली फ्लावर बटाट्याची. कुकर झाला की बनवायला पूर्ण आणि चपात्या करायला घेतली. अशी एकूणच म्हणजे फरक वाटला. इथून बरोबर 20 माहिती बरोबर
चपात्या करायला किती वरण होतं आपण काय जास्त शूट नाही केलं. आता मी टाकायला शूट करेन. नंतर मी आज आईकडे जाणार आहे. मग यश घरी जाणार. आणि उद्या मी लगेच संध्याकाळी येईल आणि उद्या मग मला समजेल मी इकडे जाणार आहे. हे ना उद्या मस्त मस्त लावल्या मग तसं चपात्या करायला घेते. मला ना तेवढं टाकले नंतर मी बघेल उद्या परवा टाकते. ते बघते त्याच्यात पाणी कसं सांगलं. दोन चपात्या आहेत आता नाश्त्याला पूर्ण जेवण आणि मला असं वाटतं का मला बाजारात जायचं. आज गुरुवार आहे ना, गुरुवार तर बाजारात त्याच्यामुळे हप्त्यात नाही काय केलेलं. त्याचे कपडे पण भिजत टाकले. चपात्या करते कपडे धुते त्याचे भिजत चिकट ठेवते आणि बाजारात पण जायचं. मला बाजारात काय मग आल्यावर पोळी देईन वगैरे पोळा छापी बनाएंगे. पिताजी से ठोके खाली लाजी से ठोके खाली ऐसे गाने पर कसं म्हणजे आणि जसं काय असेल जर मी निघाल्याबरोबर बॉक्स स्टार्ट करेलच तसं. पण कसं होतं काय होतं कसं होईल काय होईल मला नाही माहिती. कारण तुम्हाला जर चांगलं शिफ्ट करता आलं तर मस्तच आहे. केलं तर पाहिजे. खूप एक्साइटेड आहे. पण असेल एवढं पाऊस तर नाहीच आहे. मस्त गरम तर होणारच आहे. असं चपात्या घेते पटापट मस्त भेटूया आपण. ओके ओके चपाती पोळा माझं झाड खराब झालं. काय करणार मला ना वाढलं ना. गावातून चालली मुलं बघा कशी मस्त खेळतात हे ना. मस्त त्या साईडला डोंगरच आहे. पोरं चांगले खेळतात तिथे मस्त. आज बुधवारचं वाज असते. कसे खेळतात. झालं आता हनुमान मंदिरच. चलो आधी तोडलं ते पण एवढं भरपूर आता झालं बांधकाम. पावसाळा पण बघा
सगळा रस्ता कसं वाटतं, छान वाटतं, पण एकटं जायला कंटाळा येतो. मग किती जवळून चाललं गेलं, पण किती जवळ नाही. चालली मी, सगळेजण घेऊन आले समोर, 7 वाजून गेले. बघूया काय काय भेटेल आपल्याला. आता ते सगळा बाजार पार्लर मध्ये आलेले आणि त्यांनी आयब्रो वगैरे माझे खूप छान केले. सुकापूर आहे ना हे, मालेवाडी म्हणून आहे इथे. आणि पार्लरचं नाव आहे मैत्रिणी पार्लर. आणि ह्या ताई आहेत, त्यांनी आयब्रो खूप छान केलेत. आणि 12 वर्षापासून किती वर्षापासून 11 वर्षापासून त्या म्हणजे इथे त्यांचं पार्लर आहे. आणि मी इथे आली, मी फर्स्ट टाईमच आली आहे ॲक्च्युली. म्हणजे तर मी आयब्रोलाच करते, तिकडेच राहते. तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना, तर मी इथे आली. काय म्हणतात ना, यायचं थोडंसं मी दाखवते, त्या सांगतील त्यांच्याविषयी थोडंफार काय. दीपाली ताई आहेत ॲक्च्युली, त्या लास्टच्या व्हिडिओमध्ये यायला ठीक आहे. पण पार्लरचं नाव मैत्री पार्लर. आणि खूप छान आहेत त्या, बोलायला पण छान आहे ते. या आणि यांच्याविषयी मी नंतर आणखीन पुन्हा काहीतरी एक सांगणार, एक सरप्राईज आहे, पण सांगेल मी. मग तेव्हा मात्र सर्वांनी ऑर्डर द्यायची आहे त्यांच्याकडे. मी सांगेलच नंतर. कमानीच्या इथे आणि समोर ना स्मोक बिग टॅक्सी आहे, दाखवते मी तुम्हाला. छान आहे ना, ती माणसं गेली ना तिथले बघा. ते ना टॅक्सी तिकडे लावले, माणसं येतात जातात म्हणून समजत नाहीये. पूर्वीची कमान आहे ना, त्याच्या इथेच मी उभी आहे आणि समोरच आहे टॅक्सी. ती है ना, मस्त है. अच्छा ये घर हुआ इसलिए ऐसा कर रहे, ये ऐसा तो गलत कर रही है ना तू, है ना, गलत कर रही है ना वो. उसके ऊपर पैर नहीं देना चाहिए ना, लाइन के ऊपर. हाँ आणि काही कसं एक शॉप दोनच दिसत. असं कसं दिसत नाही. इकडे तिकडे जाऊया, पुढे भेटते. मात्र आपल्या बरोबर येत होता का, कुठे गेला तो? चला कुठे आता मला ती लेडीज डब्यामध्ये आमच्या लोकांना लेडीज नशीब तो खानेकुर्ला चढला आणि लगेच मग. अरे तो छोटा दिसतच नाही जान्हवी ना, दिसतोय बघ आता दिसतो. असं करावं लागेल त्यासाठी तुला. दिसतो खाली बघ. हा कुठल्या चालू मर्क्युरी आणि चंद्र हे तिन्ही पण एकत्र लाईनात आले आहेत. ऐकलं का काय बोलली जान्हवी? ज्युपिटर, मर्क्युरी आणि चंद्र एका लाईनीत आलेत आणि हे दरवर्षी नाही येते. साधारण किती वर्षाने येते जान्हवी, मला पण नाही माहिती. आणि हा पुढे पण आहे, हे बघ हे पण लाईन. हो यार, 4 आहेत आणि पुढचा नाही एवढा दिसत, तो खूप छोटा आहे. पण हे आलेत, हे 3 दिसत आहेत. दिसतात 1 2 3 डॉट डॉट दिसतात ते. हे बघा, हे चंद्र, मर्क्युरी आणि ज्युपिटर. पण आता चंद्र दिसतोय, मर्क्युरी, ज्युपिटर लपला एकदम पुढे दिसतोय, मध्ये खांब येतो. 11 वाजल्यात, आम्ही निघालो गाडीवरून. बॅग बी घेतली. किती वाजता पोहोचू ते बघूया.